हे नालायक सरकार आहे, हे बेजबाबदार सरकार आहे. सरकार जेवढं खोटं रडणार ना मित्रांनो तेवढंच हे खाली जे कमेंट खाली येतात ना भाजपचे जे IT सेलवाले आहेत ते तर होते एक नंबरचे. मी सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहे आज. ह्या IT सेलमध्ये काय काय गोष्टी चालतात, किती किती रुपये ह्यांना मिळतात तेव्हा हे कमेंट करतात ना, ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलणार आहे. ह्यांची मारणार आहे आज मी. मित्रांनो हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खरं सांगतो हे बघा, मी आता परवाच एका इंटरव्ह्यूला गेलो होतो एका ठिकाणी. तिकडे मला एडिटिंगचं माझं काम आहे. मी तिकडे गेलो, त्याच्यानंतर विचारलं काय करायचं. मला एक प्रोजेक्ट दिला. त्यांनी काय सांगितलं, नरेंद्र मोदी यांच्यावर आम्ही काम करतो, हे किती चांगले आहेत, त्यांची प्रतिमा किती चांगली आहे हे दाखवण्याचं आम्ही काम करतो आणि त्याचं एडिटिंग आहे. मी पहिला हात जोडले आणि बाहेर आलो. म्हटलं नको मला तुमचं काम. मित्रांनो अशा एजन्सीज आहेत काय काय जे ह्या भाजपसाठी काम करतात. मी रिसर्च केला त्याचा. हे कमेंट जे करतात ना त्यांचे तुम्ही आयडिया बघा. त्यांचं 1 2 3 फॉलोअर असतील, 0 पोस्ट असतील, कधी काय DP त्यांचा बघितला तर AI मधून काहीतरी जनरेट केलेला फोटो असतो. आणि हे लोक काही तिकडे कमेंटमध्ये माझ्या पण खाली येतात, हे साले भडवे ह्यांच्या ह्यांना मी रिप्लाय पण देत नाही. कारण मला माहिती आहे माझ्या लाईव्हमध्ये पण येऊन तोंड घालत असतात, मी त्यांना रिप्लाय देत नाही. कारण हे सगळे फेक आयडिया आहेत. ह्यांना पण माहिती आहे अरे जाऊन दे ना, त्याला काय बोलायचं ते बोलू दे, आम्हाला काय पैसे भेटतात बस संपला विषय. आणि हे कट्टर लोक नसतात भाजपचे. हे लोक असतात ना हे पैसे घेऊन एका कमेंटचे त्यांना 3 ते 10 रुपये मिळतात आणि हे त्याच्याच मागे लागलेले असतात. कसं राजसाहेबांनी सांगितलं होतं, हे लावारिस लोक आहेत, ह्यांना ना आई ना बाप, हे फक्त आणि फक्त पैशासाठी हे करत असताना भाजपचा काही संबंध नसतो, हिंदुत्वाचं काय त्यांना माहिती नसतं. पण मित्रांनो आपल्यासारख्या अडाणी काय समजतात, अरे बाबा रे हा बोलतोय म्हणजे खरं असेल. पण तुम्ही जर का त्यांचे जर का काढलेत ना सगळ्या गोष्टी तर बाबा रे हे तर चिखलातले चिखलात आहेत. तुम्ही नीट गोष्टी लक्षात घ्या, तुम्ही नीट गोष्टी समजा. हे भाजप आहे ना हे 1 नंबरचं भंपक सरकार आहे, हे 1 नंबरचं खोटारडं सरकार आहे. म्हणजे आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे. ह्यांच्या अंधभक्तांना, ह्यांच्या बोलतात ना त्या नमो भक्तांना विचारा की बाबा रे तुमच्या सरकारने काय काम केलं आहे. काय काय व्हिडिओज येतात मला फीडबॅकमध्ये येत असतात, त्यांचे बिफोर आणि आफ्टरचे व्हिडिओ येत असतात. तसेच राजसाहेबांचे बिफोर आणि आफ्टरचे व्हिडिओ काढतात. अरे बाबा रे तुमचे तर सगळ्यात घाणेरडे आहेत व्हिडिओ जर का बिफोर आफ्टर काढले तर. तुमच्या नरेंद्र मोदींचे जर का बिफोर आफ्टर व्हिडिओ काढले ना तर साला हे लोक म्हणजे एका व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींना पहिलं भीक मागतोय. म्हणजे मी काय किती वर्ष परत एका व्हिडिओ सांगितलं 30 वर्ष, एका व्हिडिओ सांगितलं 35 वर्ष, एका व्हिडिओ सांगितलं 40 वर्ष मी भीक मागून खाल्लं. मी बाहेरच्या देशात राहतो. काय बोलायची म्हणजे काय लिमिट. लोकांना पण साला कळत नाही की बनवतोय म्हणून. तुम्ही तरी समजलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी. हा मूर्ख बनवतोय लोकांना. हे सगळी स्ट्रॅटर्जी आहे. हे सगळे ते सिरियलमध्ये कसे असतात की बाबा मोठं झाल्याच्या नंतर लोकांना आपलं वाटायला पाहिजे म्हणून मग हा चाय विकत होता, बाबा हा हे करत होता, बाबा ते करत होता. ह्या गोष्टी काहीतरी मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये खूळ घालवायचं. हे आज तुम्ही बघा ह्यांच्यावर ट्रॅव्हलिंगवर किती खर्च होतो पैसा. हा कोणाचा पैसा आहे, हा आपला पैसा आहे. आपल्याला जेव्हा चांगली इन्कम येते तेव्हा आपण टॅक्स भरतो आणि जेव्हा आपल्याला इन्कम चांगली येत नाही तेव्हा आपल्या सरकारकडून काय फायदा आहे. आपण सामान्य लोक ह्या गोष्टी विचारतच नाहीत. आपल्याला जेव्हा हे सरकार स्थापन व्हायच्या आधी निवडणुकीपूर्वी आपल्याला आश्वासन येतात आम्ही हे करू ते करू, आणि त्यांची सत्ता आल्याच्या नंतर आपण त्यांना विचारत का नाही की बाबा हे का नाही झालं, का तुमच्यात दम नाही आहे. मग मला साला ते वाटतं की ते UP बिहारचे लोक आहेत ना ते पण ते विचारत नाही म्हणून इकडे येतात. तसं आता आपण इकडंच थांबतोय पण आपल्या दम नाही म्हणून सरकारला विचारत नाही आपण. पण ज्यांच्या दम आहेत ना, जे आमच्यासारखे आहेत, भरपूर अनेक लोक आहेत जे बोलतात, जे डोळ्यात डोळे घालून बोलतात, विचारतात. मला असं वाटतं ना त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभं राहा. नाहीतर त्यांचे व्हिडिओज तरी लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, तुमच्या सोशल मीडियावर टाका. तुम्ही काय बोलता की आम्ही काय करू शकतो, अरे तुम्ही हेच करा. आमच्यासारख्यांचे व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. आमच्यासारख्यांचे व्हिडिओ हे लोकांना दाखवा की बाबा हा असा बोलला होता पण त्याने तसं केलं नाही आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. आपला आईबाप आपला मित्र खोटं बोलला आपल्याशी तर आपल्याला लागतं, आपण त्याच्याशी बोलत नाही. हे साला आपल्याबरोबर वारंवार खोटं बोलत आलेत. आपण काय करायचं मग त्यांच्यासोबत हे तुम्ही ठरवा. आपल्याला हा देश खराब करायचा काय. आपण फक्त भारत माता की जय बोलायचं आणि आपल्या देशावर प्रेम आहे बोलायचं. पण आपल्या देशाचं कोणतरी वाटोळं करते, आपल्या महाराष्ट्राचं कोणतरी वाटोळं करते, ह्याच्याविषयी आपण कधी बोलणार आहे. आणि हेच मी तुम्हाला जसं सांगितलं हे IT सेलवाले यांच्यावर विश्वास ठेवू नका. एखादी कमेंट कोण करते तुम्ही जा आणि त्याच्यामध्ये बघा की बाबा रे ह्यांचे फॉलोअर्स किती, ह्यांचे पोस्ट किती. हे फेक आयडिया असतात आणि ह्या फेक आयडिया फक्त राजसाहेबांच्या विरोधात बोलायला असतात. हे उद्धव साहेबांच्या विरोधात बोलायला हे पाळलेली कुत्री आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्यांना बळी पडू नका. आपण काय करतो, अरे नाही हा बरोबर बोलतोय म्हणजे हा काहीतरी असेल, काहीतरी बोलतोय ना, हा बरोबर राजसाहेबांनी पण असंच केलं होतं, हा उद्धव साहेबांनी भूमिका बदलल्या. अरे पण भडव्यांनो फडणवीस आणि ते हे लोक भूमिका बदलतात. त्यांच्या विरोधात त्यांच्याविषयी तुम्ही का नाही बोलत, त्यांच्याविषयी पण बोला ना. हे अजित पवारांना आतमध्ये टाकणार होते, कुठे टाकलं, सत्तेत टाकलं. ह्या सगळ्या गोष्टीवर कोण बोलणार. मला असं वाटतं मित्रांनो आपण कट्टर असू ना तर मला असं वाटतं प्रत्येक जण, प्रत्येक नेता, प्रत्येक पक्ष चूक करत असतो.
ती चूक नसते, ती परिस्थितीनुसार तसं बदलावं लागतं. सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय माहिती आहे राजकारणामध्ये, तुम्ही जे आश्वासनं देतात ती पूर्ण करत नाही. मग तुम्ही ह्याच्याबरोबर बसा, त्याच्याबरोबर बसा, हे राजकारणात कॉमन आहे. पण तुम्ही जे सांगताय ते तुम्ही करत नाही म्हणजे तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही निर्लज्ज आहात, तुम्ही बेजबाबदार आहात आणि तुम्ही ह्या सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो, उद्या जर का कुठलाही असेल, मग ते राजसाहेब असू दे, उद्धव साहेब असू दे, त्यांनी एखादी गोष्ट बोलली आणि ते पूर्ण नाही केली तर मी त्यांच्या विरोधात पण बोलणार. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, मला एवढा 100% कॉन्फिडन्स आहे, आमचे राजसाहेब खोटं बोलत नाहीत. जे बोलतात ते करून दाखवतात आणि जे नाही करू शकत ते बोलत नाहीत. आणि त्याच्यामुळे मग ज्यांना राग येतो तो येतो. जसं मराठा समाजाचं आंदोलन झालं, त्या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही राजसाहेब बोलले. जे नाही होऊ शकत ते नाही होऊ शकत, जे राजसाहेबांनी सांगितलं, जे आजही नाही झालं. फक्त आणि फक्त तुम्हाला बोलतात ना, तोंडाला पानं पुसलेत, हे आरक्षण दिलं, हे कुठे झालं का? ते मनोज जरांगे पाटील रोज माईकवर येऊन बोलतायत मग की आम्हाला द्या, नाहीतर आम्ही हे करू ते करू. झालेलंच नाही आहे. हे फक्त त्यांना इथून मुंबईतून पळवण्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी केल्या. मला असं वाटतं हे आंदोलन आता परत मराठा समाजाचं होणार, ते निवडणुकीच्या तोंडावर होणार आणि परत अशीच पानं पुसली जाणार. ह्याच गोष्टी आजपर्यंत हे सरकार करत आले, कारण ते शक्यच नाही आहे. कारण हे सरकार जे आहे हे पैशाने विकत घेतलेलं आहे सगळे मीडियावाल्यांना आणि त्याच्यामुळे हे मीडिया दाखवत नाही. तर माझं आपली जबाबदारी बनते की आपण आपलं जे सोशल मीडिया आहे, आपल्या हातात मोबाईल आहे, आपलं जे सोशल मीडिया यूज करून आपण ह्या सरकारला जाब विचारू शकतो आणि आपण हे जे आतमध्ये चालले ना, जे मीडिया दाखवत नाही, हे आपण दाखवू शकतो. एवढंच तुम्हाला सांगेल. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं ह्या सगळ्या गोष्टी सरकार विरोधातल्या जर चुकीच्या होत असेल तर शेअर करा. एवढं सांगेल, तुर्तास सांगतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे फेक आयडिया, फेक कमेंट्स असतात ना, जे राजसाहेबांच्या विरोधात, उद्धव साहेबांच्या विरोधात, त्यांना बळी पडू नका. कारण हे 3 रुपये आणि 10 रुपये पर कमेंटवर विकलेले गेलेले लोक आहेत. कमेंट म्हणजे रुपये पण जास्त. मी जेव्हा ऐकलं 3 रुपये 10 रुपये तेव्हा मला जास्तच वाटलं ते साले हे पैशामध्ये विकणार आहेत सगळे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका, बळी पडू नका. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.